हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल बंधन मेहंदी आर्ट. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आज आपला क्लासचा 5वा दिवस आहे. तुम्ही 4थ्या दिवसपर्यंत व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुम्ही मला वर्क जे व्हॉट्सअपवर पाठवत आहे ते खूप छान पद्धतीने वर्क पाठवत आहे आणि प्रॅक्टिस पण खूप चांगली तुमची होत आहे. तर आपला आजचा क्लासचा 5वा दिवस आहे आणि आज आपण बेल्ट शिकणार आहे. तर बेल्ट कसे काढायचे त्या क्लासमध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. विदाऊट स्किपचा व्हिडिओ पाहायचा आहे. कोणत्याही प्रकारचे तुम्ही स्किप करू नका. त्याच्यामुळे तुम्हाला जे बेल्ट आपण काढणार आहे ते व्यवस्थित समजणार नाही. आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करत असाल तर मी कोणत्या पद्धतीने कसे व्हिडिओ किंवा कसं बेल्ट काढत आहे ते तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला तो पार्ट इझी जाणार आहे. म्हणून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ वॉच करायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असेल आणि तुम्हाला यूजफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजू लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर आपण स्टार्ट केलेला आहे की बेल्ट कसा काढायचा. बेल्टसाठी सुरुवातीला तुम्हाला लाईन्स काढायच्या आहे. तुम्ही मिनिमम 3 लाईन 4 लाईन काढू शकता आणि त्यामध्ये डार्क लाईन आहे, हम्प्स आहे. याचा जो यूज होतो हा प्रत्येक बेल्टमध्ये त्याचा यूज तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्याचपासून तुम्हाला बेल्ट क्रिएट करायचे आहे. स्टेप बाय स्टेप जे वर्क मी करत आहे तेच तुम्हाला सेम वर्क करायचं आहे. आणि तुम्हाला जर कोणता टॉपिक हार्ड जात असेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला किंवा जो आपला यूट्यूब चॅनल आहे तिथेसुद्धा मला तुम्ही कमेंट करू शकता. माझे सर्व व्हिडिओ हे एकदम स्लो आहे, नॉर्मली आहे. जे रेकॉर्ड मी करत आहे त्याच रेकॉर्डिंग तुम्हाला मिळत आहे. मी यामध्ये कोणतीच एडिटिंग नाही करत आहे. फक्त व्हॉईसचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकते तर ते तुम्हाला कवर करायचं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला व्हॉईसपेक्षाही इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ. तो व्हिडिओ क्लिअर दिसत असेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्या सेम पद्धतीने वर्क करायचं आहे. आता मी वर्क स्टार्ट केलेलं आहे. वर्क स्टार्ट आणि माझा जोपर्यंत एक बेल्ट कंप्लीट होणार नाही तोपर्यंत मी थोडंसं माझ्या बोलण्यासाठी स्टॉप करणार आहे. तर तुम्हाला आधी बेल्ट पाहायचा आहे, त्याच्यानंतर काय तुमचे प्रश्न आहे ते तुम्ही मला विचारू शकता. तर आपला एक बेल्ट हा एकदम सोप्या पद्धतीने बेसिक बेल्ट आपला कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपला बेल्ट दुसरा चालू होणार आहे. वर्क करत असताना आणि सोबत बोलताना थोडंसं अवघड असल्यामुळे मी जेव्हाही वर्क करत आहे तेव्हा माझं बोलणं थोडंसं थांबवलं जाईल. जेव्हा बेल्ट कंप्लीट झाला आहे त्यानंतर मी थोडंसं माझं प्रत्येक बेल्टचं जे सोल्युशन आहे किंवा जे कसं काढायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. जवळपास आपला दुसरा बेल्टसुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. आणि जे या बेल्टमध्ये वर्क यूज होणार आहे ते आपलं बेसिकमध्ये ऑलरेडी झालेलं आहे. जे आपण चेक शिकलो किंवा जे फिलिंग शिकलो त्यामध्ये आपले ते त्यामध्ये वर्क पूर्ण झालेलं आहे आणि तेच वर्क तुम्हाला यूज करायचं आहे आणि त्यापासून तुम्हाला बेल्ट क्रिएट करायची आहे. आपला दुसराही बेल्ट कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या बेल्टकडे वळू. असे कंटिन्यू माझ्याकडे जितकेही या क्लासमध्ये बेल्ट झालेले आहे प्रत्येक याचं मिनिमम तुम्हाला 4 ते 5 बेल्ट तुम्हाला काढायचे आहे आणि बेल्टची व्यवस्थित प्रॅक्टिस करून व्यवस्थित तुमच्या लक्षात घेऊन ते बेल्ट मला व्हॉट्सअपला सुद्धा तुम्हाला पाठवायचे आहे.
तर तुम्ही पाहू शकता आपले 3 बेल्ट कंप्लीट झालेले आहे. आपण 4थ्या बेल्टकडे वळलेलो आहे. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर कोणीही फ्रीमध्ये क्लासेस घेणार नाही आणि जे माझे पेड बॅच आहेत त्याच पद्धतीचं वर्क मी इथे शिकवत आहे. हेच तुम्हाला पेड बॅचमध्ये सुद्धा शिकवल्या जाते आणि माझा जो फ्री यूट्यूबचा क्लासेस आहे इथे सुद्धा तुम्हाला शिकवल्या जाते. आपली एक लाईन कंप्लीट झालेली आहे. वरती पाहू शकता तुम्ही 5 बेल्ट आपले कंप्लीट झालेले आहे. ह्याच 5 बेल्ट तुम्हाला 15 बेल्ट काढायचे आहे मिनिमम. एका बेल्टची प्रॅक्टिस तुम्हाला 5दा करायची आहे. जितकं जास्त तुम्ही वर्क करसाल तितकं तुमचं इम्प्रूव्हमेंट होणार आहे. आणि जो आपला कोन मेकिंगचा क्लास आहे, मिक्सोलॉजीचा क्लास आहे, तेही तुम्हाला वारंवार करायचा आहे. त्यामुळे तुमची प्रॅक्टिसमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होणार.
स्टेप बाय स्टेप सर्व बेल्ट काढून झाल्यावरही मला याचे फोटो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचे आहे आणि यूट्यूबलासुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे, मी शिकवण्याची पद्धत कशी वाटत आहे, ते मला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरच तुम्हाला कमेंट्स करायचे आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला नक्की यूजफुल वाटत आहे, आवडत असतील तर इतर लोकांना शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला हे यूजफुल वाटत असेल तर. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नसेल तर माझ्या व्हिडिओला डिसलाईक केलं तरीही चालेल. आपण स्टेप बाय स्टेप बेल्टसुद्धा काढलेले आहे आणि तुमच्या समोरच आहे, तुम्ही पाहू शकता किती सिंपल पद्धतीने मी बेल्ट काढत आहे. आणि हे सर्व जे वर्क आहे हे बेसिक वर्क आहे, हे तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. तर यावरूनच तुम्ही ते वर्क करू शकता.
कोणताही बेल्ट काढत असताना तुम्हाला थोडं हार्ड जाणार सुरुवातीला. पण तुम्ही जेव्हा दुसरा बेल्ट काढसाल, तिसरा बेल्ट काढसाल, वारंवार जेव्हा तुम्ही एक बेल्ट वारंवार मिनिमम 5 वेळा 6 वेळा काढसाल, तर तो बेल्ट तुमचा परफेक्ट येणार. आणि सुरुवातीला थोडं हार्ड जाणार, कारण की आपण कधी प्रॅक्टिस केली नसल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करावंच लागेल आणि प्रॅक्टिस केली तरच तुमचं बरोबर परफेक्ट येणार आहे. आणि यामध्ये जेवढेही मी बेल्ट काढलेले आहे युजफुल आहे. ब्रायडलमध्ये सुद्धा काढले जातात आणि बेसिक वर्कमध्ये सुद्धा हे बेल्ट काढले जातात. तर तुम्हाला पूर्ण बेल्टची प्रॅक्टिस करायची आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. विदाऊट स्किप हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा नाही आहे. खूप लोकं असं करतात की पहिला व्हिडिओ बेल्ट पाहून घेतात, व्हिडिओला स्किप करतात, दुसरा बेल्ट पाहतात, व्हिडिओला स्किप करतात. पण त्यामुळे तुम्हाला लक्षात येणार नाही की आपण वर्क कसं करत आहे. त्यामुळे तुमच्या मिस्टेक होऊ शकतात. म्हणून मिस्टेक झाल्या नाही पाहिजे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की आपण स्टार्टिंग जे आहे ते एकदम साधे बेल्ट काढलेले आहे, बेसिक काढलेले आहे आणि बेसिकपासून आपण थोडं ॲडव्हान्स बेल्टकडे वळत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवर जे दिलेले आहे, सुरुवातीचे जे बेल्ट आहे ते थोडे बेसिक आहे. एकदम नॉर्मल आपण काढू शकतो. पण जर ॲडव्हान्स बेल्ट पाहिजे असेल तर आपण ॲडव्हान्स बेल्टसुद्धा आपण या वर्कमध्ये थोडे ॲड केलेले आहे. तर त्याचीसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ते सुद्धा तुम्हाला थोडेसे हार्ड जाणार बेसिकपेक्षाही. आणि बेसिक जर आलं तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हार्डवाले पण जे बेल्ट आहे ते तुम्हाला येऊन जाणार. तुम्ही याला बेल्टसुद्धा म्हणू शकता किंवा बॉर्डरसुद्धा म्हणू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला याला जे नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही देऊ शकता.
आपण जो फ्लावरचा बेल्ट काढत आहे, सुरुवातीला मी फ्लावर तुम्हाला शिकवलेले नाही आहे, पण नेक्स्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला फ्लावरसुद्धा शिकवले जाणार आहे. पण तरी तुम्हाला या फ्लावरची, एलिफंटची, त्यानंतर स्वस्तिकची जे मी या बेल्ट यामध्ये शिकवत आहे, त्याची तुम्हाला किमान प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस केल्यावर जे तुम्हाला वर्क स्टेप बाय स्टेप शिकवल्या जाणार आहे समोर पण, तर ते सुद्धा तुमचं इम्प्रूव्हमेंट होऊन जाणार. आपण जर कोणताही क्लास करत आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याची फी राहते. पण आपल्या क्लासमध्ये कोणत्याही प्रकारची फी नाही आहे आणि तुम्ही जो क्लास करत आहे एकदम फ्री आहे, विदाऊट कॉस्टचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला फक्त मला वेळ द्यावा लागेल, आपल्या यूट्यूब चॅनलला वेळ द्यावा लागेल आणि ते वर्क तुम्हाला पूर्ण पाहावं लागेल. 10% मी मेहनत घेत आहे, तर 20% तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल. तेव्हाच तुमचं वर्क हे व्यवस्थित येईल आणि तुम्ही माझ्याकडून फ्रीमध्ये मेहंदी क्लास शिकू शकता. पण तुम्हाला मेहनत करणं खूप गरजेचं आहे.
आपला जो क्लास आहे हा मिनिमम 30 दिवसांचा किंवा 60 दिवसांचा राहणार आहे. कारण की आपला जो स्टेप बाय स्टेप टाईमसुद्धा वाढत आहे. आधी तुमचे व्हिडिओ 5 मिनिटाचे 10 मिनिटाचे होते. आता तुमचे व्हिडिओ अर्ध्या तासाचे 1 तासाचे होत आहे. त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायलासुद्धा वेळ लागतो. तर होऊ शकते तुमचं आपला जो फिक्स टाईम होता 10 ते 11 त्यामध्ये व्हिडिओ जसा पोस्ट नाही होत आहे तर थोडा लेट पोस्ट होईल. पण तुम्हाला प्रत्येक डेला एक व्हिडिओ किंवा 2 दिवसानंतर एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण की तुम्हाला प्रॅक्टिसलासुद्धा वेळ मिळाला पाहिजे आणि तुमचं वर्कसुद्धा परफेक्ट आलं पाहिजे. तुम्ही जर फास्ट वर्क करसाल तर नक्कीच ते खराब दिसेल. पण तुम्ही तेच वर्क स्लो आणि सिंपल पद्धतीने करत असाल तर नक्कीच ते चांगलं दिसेल आणि फिनिशिंगमध्ये दिसेल. तुम्ही पाहू शकता सुरुवातीचे आपले बेल्ट पूर्ण बेसिक होते. काही ठिकाणी माझा व्हॉईस जो आहे तो स्टॉप होत आहे कारण की कंटिन्यू 1 तास बोलणं आणि कंटिन्यू 1 तास वर्क करणं हे पॉसिबल नाही. त्यामुळे मी जे थांबू-थांबू बोलत आहे, तर माझ्या बोलण्यावर लक्ष कमी द्यायचं आहे आणि जे मी वर्क करत आहे त्यावर तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की थोडं बोलत आहे, थोडं स्टॉप होत आहे, थोडं बोलत आहे. पण कंटिन्यू बोलणं हे पॉसिबल नाही आहे आणि कंटिन्यू वर्क करणं पण पॉसिबल नाही आहे. म्हणून मी थोडं थांबू-थांबू बोलत आहे.
जवळपास आपण 15 ते 20 बेल्ट काढत आहे आणि आणखी हे बेल्ट आपण आणखी वाढवणार आहे. तुम्ही पाहू शकता पार्टमध्ये आपल्या आहेच आणि आपण लोटस ज्या पद्धतीने मी काढत आहे त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा लोटस काढायचे आहे. आणि मला असं वाटते की हे बेसिक टू ब्रायडल हे तुमच्या सर्वच बेल्ट यूजफुल आहे. प्रत्येक बेल्ट हा तुमच्या कामी येते. तर तुम्ही कंटिन्यू वर्क करा. आणि जो WhatsAppवर तुम्ही फीडबॅक देत आहे, कंटिन्यू मला फोटोज पाठवत आहे, व्हिडिओ पाठवत आहे, तर ते कंटिन्यू ठेवा आणि माझ्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा. कारण की असं होतं आहे की खूप माझे लोकं 150, 100, 200पर्यंत लोकांनी सध्या व्हिडिओ पाहिलेले आहे. पण मिनिमम 5 आणि 10च लोकं मला लाईक करत आहे. आपल्या ग्रुपमध्ये मोस्टली 60 लोकं आहे. किमान 60 लोकांनी तर लाईक केलं पाहिजे. आता आपण इथे एलिफंटचे बेल्ट काढणार आहे. तुम्ही पाहू शकता स्टेप बाय स्टेप आणि एकदम इझी बेबी एलिफंटचे मी एक बेल्ट तयार करणार आहे. तर तुम्हालासुद्धा तसाच एक बेल्ट तयार करायचा आहे. मी आधीचं वर्क होतं ते रिमूव्ह करून घेतलेलं आहे, कारण की माझ्याकडे जी सीट आहे ती एकच सीट आहे मी बनवलेली, लॅमिनेशन केलेली. तुम्हीसुद्धा तशी ती रियुजेबल सीट तयार करू शकता आणि ते पुन्हा पुन्हा क्रिएट तुम्ही तिथे वर्क करू शकता.
यामध्ये मी तुम्हाला काही बेसिकसुद्धा बिल्ड केलेले आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर बेसिक नाव देऊन बेसिक लाईन्स वेगळ्या करायच्या आहे, ॲडव्हान्स लाईन देऊन ॲडव्हान्स लाईनचे बेल्ट वेगळे करायचे आहे आणि असं स्टेप बाय स्टेप वर्क करून तुम्हाला 1 सीट 2 सीट जशा प्रॅक्टिस करत आहे तेवढ्या सीट तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवू शकता. आणि आपण बेसिकसोबत ॲडव्हान्स पण वर्क केलेलं आहे. तुमच्या लक्षात येणारच, जसं जसं वर्क वाढत आहे तसं तसं तुमच्या लक्षात येणार आहे. आणि हे प्रत्येक वर्क, प्रत्येक बेल्ट, प्रत्येक बॉर्डर हा आपल्याला मेहंदीशी रिलेटेड इतका यूज होणार आहे. प्रत्येक लाईन्स किंवा प्रत्येक बेल्ट हा आपला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून कोणताच बेल्ट मिस करू नका आणि खूप चांगलं असं वर्क करा. थोडा स्वतःसाठी वेळ काढा आणि थोडं शिका. जर तुम्ही मन लावून शिकत असाल तर नक्कीच तुम्हाला वर्क येणार. आणि मी पुन्हा एकदा सांगत आहे, जर व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटत असेल, आवडत असेल तर तुम्ही लाईक डिसलाईक तुमच्या प्रकारे करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे कमेंट्स करायचे आहे, व्हिडिओ आवडला नाही आवडला, क्लॅरिटी कशी आहे, काय आहे, कोणतेही डाऊट्स आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि तुमचा जो रिप्लाय येईल त्याच्यामुळे मला असं वाटेल की नाही, मला रिप्लाय देणारे आहे किंवा कोणी सांगणारे आहे, त्यामुळे माझा इंटरेस्ट जो आहे तो तुम्हाला शिकवण्यासाठी वाढेल. पण जर कोणी कमेंट्स करत नसेल, रिप्लाय देत नसेल किंवा मला काही क्वेश्चन विचारत नसेल तर माझा एक जो शिकवण्याचा जो इच्छा आहे किंवा जो एक रिस्पॉन्स आहे तो थोडा कमी होईल. मला असं वाटेल की तुमच्यापासून मला रिस्पॉन्स नाही मिळत आहे, म्हणून तुमचा रिस्पॉन्स मिळणे हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. तर मला नाही जास्त तर तुम्ही एक कमेंटसुद्धा मला करू शकता. प्रत्येकाने एक कमेंट केली तर आपल्या ग्रुपवर जे 60 लोकं आहे ते 60 लोकांच्या मला 60 क्वेश्चन होतील, 60 कमेंट्स येतील. तर ते माझ्यासाठी खूप फायद्याची आहे. आणि तुम्हाला एक कमेंट करणं जरी अनिवार्य आहे किंवा गरजेचं आहे. तुम्ही तुमचे प्रश्न जेही तुमच्या मनात डाऊट्स आहे मेहंदीशी रिलेटेड तुम्ही मला विचारू शकता. तर भेटू आपण दिवस 6व्यामध्ये.
तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि याचं वर्क तुम्ही आपल्या पेजवर पाठवा.